सांगलीमध्ये भारती विद्यापीठाच्या वतीने आयोजित वंदे भारती मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। एक पाऊल आरोग्याकडे या संकल्पनेतून आयोजित मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यातून 3000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी देखील या मॅरेथॉनमध्ये दौड करत सहभागी स्पर्धकेचा उत्साह वाढवला। 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर असे टप्पे करण्यात आले होते, ज्यात 16 वर्षांपासून 60 वर्षापुढील पुरुष, महिला, युवती यामध्ये सहभागी झाले होते। भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या 8 जानेवारी या दिवशीच्या जयंतीच्या निमित्ताने आज सांगली येथील भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीच्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आज सांगलीकरांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं आज मॅरेथॉन इथे घेण्यात आली आणि ह्या मॅरेथॉनला जवळजवळ 3,500-4 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं। त्याच्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, अनेक लोक, लहान मुलं, महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि प्रचंड प्रतिसाद या मॅरेथॉनला मिळाला आणि मला खरं आभार मानायचे आहेत क्रीडाईचे आणि सांगलीच्या इतर सेवाभावी संस्थांचे, अनेक सामाजिक संस्थांचे, व्यापारी संघटनेचे, ज्यांनी ह्या भारती मॅरेथॉनला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। धन्यवाद। पॉलिटिकल मॅरेथॉन देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू झाले असेल तर राम मंदिरचं उद्घाटन होतं आणि एकीकडे लोकसभेचं बिगुल वाजतं, काय सांगा? नाही, आता